एका सुंदर हिरव्यागार जंगलात चिंटू नावाचा एक छोटा हत्ती राहत होता. चिंटू खूप गोड होता, पण तो खूप घाबरट होता. जंगलात कुठेही मोठा आवाज झाला की तो लगेच आईकडे धावत जायचा. एके दिवशी जंगलात सगळे प्राणी खेळत होते. माकडं झाडावर उड्या मारत होती, ससे पळत होते आणि मोर नाचत होता. चिंटू मात्र दूर उभा राहून बघत होता. चिंटू, तू आमच्यासोबत का खेळत नाहीस? सशाने विचारले. चिंटू म्हणाला, मला भीती वाटते. मी पडलो तर? तेवढ्यात अचानक आकाशात मोठा गडगडाट झाला. धाडकन आवाज झाला आणि पाऊस सुरू झाला. सगळे प्राणी घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले. पण पावसात छोटा पोपट्याचा पिल्लू झाडाखाली अडकला होता. त्याला उडता येत नव्हतं आणि तो रडत होता. सगळे प्राणी घाबरून लपले. पण चिंटूने ते पाहिले. त्याच्या मनात विचार आला, मी नेहमी घाबरतो, पण आज जर मी मदत केली नाही तर? तो हळूहळू पुढे गेला. पाऊस जोरात पडत होता, वारा सुटला होता, पण चिंटूने आपल्या सोंडेने हलकेच त्या पिल्लाला उचलले. तो सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला आणि आई पोपटाजवळ ठेवले. आई पोपट म्हणाली, धन्यवाद चिंटू, तू खूप धाडसी आहेस. हे ऐकून सगळे प्राणी आनंदाने टाळ्या वाजवू लागले. ससा म्हणाला, चिंटू, तू तर आमच्यातला सगळ्यात धाडसी आहेस. त्या दिवसापासून चिंटूने भीतीवर मात करायला शिकले. तो समजला, धाडस म्हणजे भीती नसणे नाही, तर भीती असूनही योग्य काम करणे. आणि मग चिंटू रोज मित्रांसोबत खेळू लागला. तो आता जंगलातील सगळ्यांचा हिरो झाला. शिकवळ: भीती सगळ्यांनाच वाटते, पण योग्य वेळी धाडस दाखवणे खूप महत्वाचे आहे.